तुमचे वजन जास्त असल्यावर त्याचा परिणाम तुमच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर होऊ शकतो. अतिरिक्त चरबीमुळे शरीराचे हॉर्मोनल इम्बॅलन्स सुरू होते. ह्याच्यामुळे महिलेची पाळी अनियमित होते, ओव्हुलेशन वेळेवर होत नाही किंवा ॲनओव्हुलेशन म्हणजे ओव्हुलेशनच होत नाही. PCOS ज्याला आता आपण PMOS म्हणतो ह्याची समस्या वाढू शकते. गर्भधारणेत अडचण येऊ शकते, इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स वाढू शकते. गर्भधारणा राहिली की अबॉर्शनचे चान्सेस वाढतात. प्रेग्नन्सी रिलेटेड हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस किंवा जेस्टेशनल डायबिटीसचे चान्सेस, डीप विनस थ्रोम्बोसिस म्हणजे वेन्समध्ये थ्रोम्बस क्लॉट होण्याचे चान्सेस किंवा सिझेरियन सेक्शनचे चान्सेस वाढू शकतात. अनेक वेळा महिला वर्षानुवर्ष इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट घेत असतात, पण त्याचे मेन कारण हे वाढलेले वजन प्लस हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतं. योग्य बॅलन्स डाएट घेतला, एक्सरसाइज केली, स्ट्रेस कमी केला, स्लीप रेग्युलेट केलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर ट्रीटमेंट घेतलं तर ही ओबॅसिटी चरबी कमी होऊन हॉर्मोनल इम्बॅलन्स इम्प्रूव्ह होऊ शकतं आणि प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढू शकतात. मग आजकाल चर्चेत असलेली वेट लॉसची इंजेक्शन हे नेमके काय आहेत, त्यांचे प्रॉपर इंडिकेशन्स काय आहेत आणि फर्टिलिटीमध्ये त्यांचा काय रोल आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे.